विश्वगुरु, भारताचे निर्माते, विकास पुरुष आदरणीय प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। कोकणचे भाग्यविधाते, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। मुरबाडचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक किरण खंडू ठाकरे, कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष। विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण चर्चा करतोय सुरेश लाडांचं राजकीय पुनर्वसन करण्याचे संकेत जे आहे भाजपकडून मिळताना दिसून येत आहेत। मात्र सुरेश लाडांना पुन्हा एकदा गाजर दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। सुरेश लाडां जवळचे जे कार्यकर्ते आहेत, जे त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे, ते फार मोठ्या प्रमाणात नाराजी आपल्याला दिसून येत आहे। ते कुठलेहीच नेते जे आहेत हवे तसे भाजपामध्ये सक्रिय होताना दिसून येत आहे। त्यामुळे भाजपामध्ये सुरेश लाड भाजप पार्टी झाली का, हाच महत्त्वाचा मुद्दा आहे। भाजपामध्ये 3 गट आहेत, सुरेश लाडांचा एक गट, किरण ठाकरेंचा एक गट, जे जुने आहेत त्यांचा एक गट। भाजपामध्ये 3 गट निर्माण झाले। एकेकाळी भाजपामध्ये एक गट होता, एका गटामध्ये ते विखुरले होते, त्यांच्यामध्ये मतभेद होते। नंतर किरण ठाकरे आले, त्यांनी सगळ्या नवीन गटाचं लॉबीचं नेतृत्व हातात घेतलं। आता सुरेश लाड आलेले जे त्यांच्या जवळचे, त्यामुळे त्यांचे किचन कॅबिनेट जे आहे ते त्यांची वेगळी पक्ष, सुरेश लाड भाजपा, किरण ठाकरे भाजपा आणि जुना भाजपा गट, असे 3 गट जे आहे भाजपामध्ये निर्माण झालेले दिसून येते। त्यामुळे सुरेश लाडांचं पुनर्वसन करण्याचा घाट जो आहे आता भाजपाने घातलेला दिसून येते। कारण सुरेश लाड आगामी विधानसभेच्या निवडणुकी दृष्टीने वेगळं पाऊल टाकू शकतात किंवा राजकीय भूकंप करू शकतात, ज्या दृष्टीने ते त्यांची राजकीय चाचपणी त्यांनी जरी केली नसली, त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहे। जरी सुरेश लाड म्हटले असते मी नाराज नाही, मी माझं भाजपामध्ये काम करतो, असं जरी त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं असलं, तर मात्र त्यांचे जे कार्यकर्ते ते पूर्णपणे ऑफ द रेकॉर्डला सांगतात आम्ही नाराज आहोत। जे भाजपने आम्हाला आश्वासन दिले ती कुठं पूर्तता होताना दिसून येत नाही आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा सुरेश लाडांना विधानसभेच्या निवडणुकी दृष्टीने गाजर दाखवण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे। कारण जे आश्वासन, जी पूर्तता जी भाजपने त्यांच्याकडे करायला पाहिजे होती ती काही झाली नाही। जे काही निधी त्यांना देण्याचा भाजपने कबूल केला होता तो काही निधी त्यांना दिला गेला नाही। आणि भाजपामध्ये काही त्यांचं म्हणणं, जे सुरेश लाडांचे जे समर्थक आहे, आम्हाला इथले लोक काम करून देत नाही, ते आम्हाला स्कोपच नाही आहे आणि त्यांच्यामध्येच ते सगळं चाललेलं आहे, अशा प्रकारची भूमिका जी आहे भाजपचे नेते, सुरेश लाड भाजप नेते असे म्हणताना घेताना दिसून येत आहेत। त्यामुळे भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर जो आहे तो उमटाना आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे सुरेश लाडांजवळ जे लोक आले ते कुठे आपल्याला दिसत आहेत, ते व्यासपीठावर दिसत नाहीत, ते फक्त सुरेश लाड बैठकीला जातात, पण बाकी ज्यांच्या सोबत आलेले आहेत ते कुठे दिसत आहेत। माझ्या तर माहितीप्रमाणे आता भाजपवाले म्हणतील आहेत आम्ही करतो, भाजपवाल्यांना ही टीका जड जाईल, पण जे वास्तवात आहे ते बोललं गेलं पाहिजे। विकासनामा निपक्ष, निर्भीड आणि रोखठोक बोलण्यासाठी आणि निपक्षपणे आपण कुठल्याही व्यक्तीची उद्धृतीकरण करण्याचा प्रश्न आमचा मुळीच नाही। आपल्यासाठी सगळेच सारखे आहेत, पण जे चुकतं, जे चुकीच्या पद्धतीने राजकारण केलं जातं ते मांडण्याचं, ते सांगण्याचं कर्जतकरांना हा विकासनामाच सांगू शकतो। निपक्ष, आम्ही कुणाच्याही बाजूनी झुकतं माप देत नाही आणि देणारही नाही। आम्हाला आवश्यकता पण नाही कुणाला एखाद्याचं उद्धृतीकरण करायचं, त्याच्यासाठी आम्ही चॅनल खोलेलं नाही। जे कर्जतकरांना वाटतं, जे कर्जतकरांच्या मनामध्ये आहे ते सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि ज्या पद्धती पडद्यामागे काय घडतंय ते सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो। धैर्यशील पाटलांचं पुनर्वसन झालेलं आहे, भले काही 2 वर्षाची खासदारकी असो, पण का असना त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे। आता सुरेश लाडांचं पुनर्वसन करण्याचा घाट जो आहे, सुरेश लाडांनी बाहेर पडू नये या दृष्टीने आता भाजपा मोठ्या प्रमाणात खबरदारी करताना आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे भाजपमध्ये असलेले म्हणजे सुरेश लाडांचे जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते कुठेतरी आपल्याला नाराज असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे। त्यामुळे आगामी काळ विधानसभेच्या निवडणूक दृष्टीने सुरेश लाडांना गाजर दाखवण्याचं काम हे भाजपने सुरू केलेलं आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये सुरेश लाड काय भूमिका घेत आहेत, कशा पद्धतीने भूमिका घेत आहेत हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल आहे, कारण सुरेश लाडांचीही ताकद आहे। धन्यवाद।